लोकसभेच्या उर्वरित जागांसाठी सत्ताधारी पक्षांच्या प्रचारानं जोर धरला आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये बस्ती आणि श्रावस्ती इथं प्रचारसभा घेत इंडिया आघाडीवर निशाणा साधला। इंडिया आघाडी निराशेच्या गर्तेत आहे, त्यामुळे सपा आणि काँग्रेसला मत देणं म्हणजे मत वाया घालवण्यासारखं आहे। त्यामुळे ज्यांचं सरकार बनेल अशी खात्री आहे त्यांनाच मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं। विरोधकांकडे विकासाचा कोणताही दृष्टिकोन नाही, केवळ रालोआ सरकारचे निर्णय बदलणं हाच एकमेव दृष्टिकोन विरोधकांचा आहे, अशी टीका त्यांनी केली। अब आप मुझे बताइए, पूरा चुनाव खत्म होने को आपने एक भी नई बात इन लोगों के मुंह से सुनी क्या? देश को आगे कैसे ले जाएंगे, विकास का विजन क्या है, अर्थव्यवस्था को लेकर क्या प्लान है, दोनों साझादों ने एक बार भी भरोसेमंद बात नहीं कही। ज्यांनी 60 वर्ष काहीही केलं नाही ते केवळ मोदींना रोखण्यासाठी एकत्र आले आहेत। निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, मात्र विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा नाही, असं त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणूक भारताचं भविष्य निश्चित करणारी आहे, असं पंतप्रधान म्हणाले। पंतप्रधान सध्या दिल्लीच्या द्वारकामध्ये प्रचार सभा घेत आहेत।